पेज नंबर 49 वर या बाळांनो. आणि क्वेश्चन नंबर 2, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टा. डेल्टा म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac. दिलेल्या इक्वेशन मधून एबीसी च्या किमती काढायच्या आणि त्या किमती आपल्याला बी स्क्वेअर मायनस 4ac मध्ये भरलं की त्या झाल्या आपल्याला डिस्क्रिमिनंटच्या किमती. संपलं. पहिलं इक्वेशन घेतलं, कंपेअर केलं, एबीसीच्या किमती काढल्या, बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत काढली. ह्या झाल्या आपल्याला डिस्क्रिमिनंटच्या किमती. तिन्ही इक्वेशन मी व्यवस्थित सोडवून देतो. नंबर 1, एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 1 इज इक्वल टू 0 कंपेअर विथ a x स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. कंपेअर केलं तर आपल्याला एबीसी ची किंमत मिळेल. a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 7 and c is equal to minus 1. Therefore, b square minus 4ac is equal to b चा वर्ग म्हणजे 7 चा वर्ग. 4 into a, a ची किंमत किती येणार? 1 into c ची किंमत -1. 7 7 49 वजा वजांचा गुणाकार अधिक 4 बरोबर 53. झालं. एवढं व्यवस्थित लिहिलं की आपल्याला 2 मार्क्स मिळतील. नंबर 2 नंबरचे इक्वेशन, दोन नंबरचे इक्वेशन पुढे घेतलेलं आहे बाळांनो मी. हे इक्वेशन नंबर 2 घेतलेलं आहे. कंपेअर a y स्क्वेअर प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. आता a ची किंमत काय येईल बघा. a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू -5, c इज इक्वल टू 10. b स्क्वेअर मायनस 4ac, b चा वर्ग -5 स्क्वेअर -4 इंटू a इंटू c 10. 5 चा वर्ग 25 वजा 5 गुणिले वजा 5 वजा a ची किंमत 2 आहे बाळांनो. 4 दुनी 8, 8 10 80. 80 मधून 25 गेलं 55. आता आपल्याला मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस दिलं. बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत नंबर 2 की त्याला -55 आलं. आता 3 नंबरचं गणित सोडवूया. 3 नंबरचं गणित मी इथूनच कॉपी पेस्ट करतो बाळांनो. कंपेअर विथ a x स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. a ची किंमत किती येणार? √2, b 4 and c ची किंमत 2√2. b स्क्वेअर मायनस 4ac. आता b चा वर्ग म्हणजे 4 चा वर्ग मायनस 4 इंटू a, a ची किंमत √2 इंटू c, c ची किंमत 2√2. 4 चा वर्ग 16 मायनस 4, 4 दुनी 8 आणि रूट मध्ये आतला गुणाकार आतच करायचा आणि आत बसायचं. 16 मायनस 8 इंटू 2, 4 चं स्क्वेअर रूट आणि 16 मायनस 16 इज इक्वल टू 0. रियल अँड इक्वल
शून्य किंमत आल्यानंतर काय असणार आहे नेचर त्याचं रियल अँड इक्वल.